मी कन्या विद्यालय चाकण खेड पुणे या ठिकाणची आहे. आम्ही या ठिकाणी विकसित भारत यामध्ये लोकल फॉर व्होकल यामध्ये कच्च्या दुधापासून किंवा गाई वेल्यानंतर जे काही दूध आहे त्या दुधाचा वापर करून कशा पद्धतीने मार्केटिंग किंवा व्यवसाय करू शकतो याबद्दल आम्ही या ठिकाणी स्टडी केलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं हे गाय किंवा म्हैस वेल्यानंतर जे काही दूध असतं ते 3-4 दिवस ते शेतकरी वापरतात आणि त्याच्या वासराला पिऊन झाल्यानंतर बरंचसं दूध ते शिल्लक राहतं आणि मग ते दूध ते काय करतात टाकून देतात. जर असं न करता जर त्यांनी त्या ठिकाणी खरवस जर तयार केलं तर एक स्थिर मार्केट त्यांना मिळू शकेल आणि मग या ठिकाणी आता त्याचा विचार करून एक आम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे खरवस तयार केलं. खरवसचे फायदे काय आहेत तर सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर खरवस जे काय आहे किंवा जे कच्च्या दुधापासून जे काही खरवस तयार केलं जातं तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात, कॅल्शियम असतात, लोह असतो, गुळ असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीची इम्युनिटी वाढू शकते. प्रथिनांमुळे रक्तातील प्लेटलेट्स वाढतात, कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात, लोहामुळे रक्तशुद्धी आणि प्लेटलेटची निर्मिती होते आणि गुळामुळे ऊर्जा काय होते वाढते. आणि मग जर शेतकऱ्यांनी जर त्या ठिकाणी जर विचार केला तर अशा पद्धतीचं ते दूध टाकून न देता त्याच्यापासून जर काय केलं ते दूध वाया जाण्यापासून त्याची काय होणार आहे बचत होणार आहे. त्यानंतर त्याला एक नफा पण होणार आहे, उच्च नफा त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर स्थिर असं मार्केट त्याला मिळू शकतं आणि उत्पादनाचा जर विस्तार जो आहे तो विस्तार त्या ठिकाणी त्याचा होऊ शकतो. जर अशा पद्धतीने जर आपण जर खरवस तयार करून एक फॅक्टरी जर छोटीशी उभी केली आधी छोट्याशा प्रमाणात आणि नंतर मोठ्या प्रमाणात तर अशा पद्धतीने त्या जो शेतकरी आहे त्याला उपयोग होणार आहे. साधारणपणे याला कच्चं दूध लागतं, त्यानंतर गूळ लागतो आणि फारसा काही खर्च याच्यामध्ये येत नाही आहे. साधारणपणे त्याला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर जे काही स्टीमर आहे ते लागणार आहे आणि एक संच करण्यासाठी एक त्याला काय लागणार आहे की एक फ्रीज त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे फारसाही त्याला खर्च या ठिकाणी येणार नाही आहे. आणि जर मार्केटिंग जर त्याला जवळ असेल तर ऑनलाईन मार्केटिंग तो त्या ठिकाणी करू शकतो. व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ई-कॉमर्स आहे, असे प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी त्याला उपलब्ध आहेत आणि ह्या उपलब्ध याच्यानुसार तो त्या ठिकाणी मार्केटिंग करू शकतो. याशिवाय स्थानिक मार्केट त्या ठिकाणी असणार आहे, घरगुती दुकानं, किराणा स्टोअर किंवा स्वीटचे दुकानं याच्यामध्ये सुद्धा तो ठिकाणी देऊ शकतो. आज जर आपण पाहिलं किंवा हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल याच्यामध्ये सुद्धा एक नॅचरल स्वीट म्हणून किंवा आयुर्वेदिक प्रॉडक्ट सप्लाय म्हणून त्या ठिकाणी तो करू शकतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑर्गेनिक किंवा हेल्थ फूड इंटरनॅशनल डिमांडसुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं की साधारणपणे याच्यावरती शेतकऱ्याला एक लोकल फॉर व्होकल एक त्याचा बिझनेस छान होणार आहे आणि याचा उपयोग डेंग्यूनंतर प्लेटलेट वाढवण्यासाठी सुद्धा होणार आहे. त्याची दुधाची बचतसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे आणि अनेक गोष्टी